वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। खुनाच्या गुन्ह्यातील दोघांना अटक व एक विधी संघर्ष बालक ताब्यात। कोल्हापूर एलसीबीची कारवाई। सोमवार 2 डिसेंबर रोजी पाण्याच्या टाकीजवळ अंबप तालुका हातकणंगले येथे यश किरण दाभाडे वय वर्ष 19 राहणार साठे चौक अंबप या सायंकाळी 7च्या सुमारास वादाच्या कारणावरून हर्षद दाभाडे राहणार अंबप याने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून एडक्यासारख्या हत्याराने वार करून गंभीर जखमी करून ठार केल्याबाबत वडगाव पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल झाला होता। सदर घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथके नेमून आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत आदेश दिले होते। दिलेल्या आदेशाप्रमाणे कळमकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांची 2 पथके तयार करून मैताचे प्रेत मिळालेल्या ठिकाणाचा परिसर तसेच आजूबाजूच्या परिसरातून माहिती घेऊन तपास सुरू केला। तपासामध्ये मयत यश दाभाडे याने आरोपी हर्षद दाभाडे यास सुमारे 1 वर्षापूर्वी मारहाण केली होती। तेव्हापासून हर्षद दाभाडे हा मयत यश दाभाडे याच्यावर चिडून होता। मयत यश दाभाडे हा अल्पवयीन असल्याने तो थोड्याच दिवसातून बाल सुधारगृहातून सुटून आला होता। त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद होत असे। त्या कारणावरूनच आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे इतर 2 मित्र असे तिघांनी मिळून 2 डिसेंबर रोजी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून मयत यश किरण दाभाडे हा अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या ठिकाणी एकाच मोटरसायकलवरून जाऊन एडक्यासारखे धारदार हत्याराने गंभीर स्वरूपात मारहाण करून त्यास ठार करून पळून गेले होते। आरोपींनी खून करून गेल्यानंतर आपले इंस्टाग्राम अकाउंटवरती तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नामे @302 अशी पोस्ट केली होती। त्यामुळे अंबप गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नमूद पथकाने तपासात त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे यांना माहिती मिळाली की आरोपी हर्षद दाभाडे व त्याचे साथीदार हे विजय चौक वारणानगर पन्हाळा येथे येणार आहेत। अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन आरोपी हर्षद दाभाडे वय वर्ष 19 राहणार माळवाडी अंबप व शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला वय वर्ष 19 राहणार राजे गल्ली कडोली तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना सापळा लावून ताब्यात घेतले। सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना वडगाव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे। शक्ती न्यूज YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा।